Hello guys, last lecture we discussed very interesting 3 points of chapter amines. First, what are amines? How amines are classified. Second, how secondary and tertiary amines are classified. And third, nomenclature of amines. Now dear friends, in today's lecture we discuss methods of preparations of amines. In today's lecture we discuss methods of preparation of amines. विद्यार्थी मित्रांनो, in our syllabus there are total 6 methods of preparations of amines, out of which first method we already discussed in halogen derivative of alkanes. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मेथड्स ऑफ प्रिपरेशन्स ऑफ अमाइन्स स्टडी करणार आहोत. आपल्या सिलेबस मध्ये एकूण 6 मेथड्स ऑफ प्रिपरेशन्स ऑफ अमाइन्स आहेत. त्यापैकी पहिली मेथड आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स मध्ये ओरिजिनली स्टडी केलेली आहे. आणि आणखी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, 3 मेथड्स ह्या रिडक्शन मेथड आहे आणि उरलेल्या 2 मेथड्स ह्या थोड्या वेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याला रिॲक्शन मेकॅनिझम स्टडी करायचं आहे. नाउ वी डिस्कस वन बाय वन. First method of preparation of amine is ammonolysis. Ammonolysis. विद्यार्थी मित्रांनो, अमोनोलिसिस म्हणजे काय बरं? ॲडिशन ऑफ अमोनिया. ॲडिशन ऑफ अमोनिया. ॲडिशन ऑफ अमोनिया. Addition of ammonia is known as ammonolysis reaction. Okay, in this reaction amine prepared from alkyl halide. विद्यार्थी मित्रांनो, या रिएक्शन मध्ये आपण अमाइन कोणापासून तयार करणार आहोत? अल्किल हालाइड पासून तयार करणार आहोत. व्हेरी सिंपल अँड इंटरेस्टिंग रिएक्शन. Alkyl halide is boiled with excess of ammonia in sealed copper tubes gives primary amine. स्टेटमेंट समजून सांगण्या अगोदर रिएक्शन बघूया विद्यार्थी मित्रांनो. अल्किल हालाइड म्हणजे काय? RX ऑन रिएक्शन विथ अमोनिया NH3. मी अशा पद्धतीने एक हायड्रोजन काय केला? वेगळा दिला. ओके, कंडिशन हीटिंग करा. कॉपर ट्यूब, सील कॉपर ट्यूब. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, हायड्रोजन ॲटम कंबाइन्स विथ हॅलोजन. हायड्रोजन ॲटम कंबाइन्स विथ हॅलोजन. बरोबर. आपण हा बॉक्स जर रिमूव्ह केला तर काय होईल? या ठिकाणी NH3 चा एक हायड्रोजन वेगळा केला तर NH2 राहील. सॉरी. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हा बॉक्स HX फायर केला तर काय तयार होईल? हा R ग्रुप नायट्रोजनला जॉइन होईल. That means formation of RNH2 plus HX. बरोबर आहे? That means alkyl halide on reaction with ammonia in sealed copper tube gives primary amine. Now one very important point to be noted for this reaction. अमोनिया यूज इज एक्सेस. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही एक्सेस हा शब्द लिहिला नाही, यू गॉट 0 मार्क. असं मी काय म्हणतोय बघा, या ठिकाणी 1 सेकंड आय रिपीट. ओनली व्हेन यू यूज एक्सेस अमोनिया देन फॉर्मेशन ऑफ प्रायमरी अमाइन. जर तुम्ही एक्सेस अमोनियाचा वापर केला तरच त्या ठिकाणी प्रायमरी अमाइन तयार होईल. नाहीतर देर इज फॉर्मेशन ऑफ
secondary, tertiary, even quaternary ammonium salt. And therefore, this reaction is not good method for the preparation of primary amine. विद्यार्थी मित्रांनो, ही जी रिएक्शन आहे ही सिलेक्टिव्ह नाही. लक्षात घ्या, कोणतीही रिएक्शन सिलेक्टिव्ह आहे किंवा नाही याचा अर्थ काय बरं? आपल्याला हवा असलेला प्रॉडक्ट जर मिळत असेल तर त्या रिएक्शनला सिलेक्टिव्ह रिएक्शन असं म्हणतात. ओके, आपल्याला हवा असलेल्या प्रॉडक्टच्या बरोबर आणखी वेगवेगळे प्रॉडक्ट जर तयार होत असेल तर त्या रिएक्शनला नॉट सिलेक्टिव्ह असं म्हणतात. Once again I repeat, alkyl halide on reaction with ammonia, formation of not only primary amine but formation of secondary, tertiary, even quaternary ammonium salt. ओके, जर विद्यार्थी मित्रांनो ही रिएक्शन मला प्रायमरी स्टेजला स्टॉप करायची असेल तर मी काय करेन माहिती का? एकतर एक्सेस ऑफ अमोनियाचा वापर करेन किंवा alkyl halide and ammonia in 1:1 proportion. Alkyl halide and ammonia in 1:1 proportion. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो एक्सेस हा शब्द लिहिणं अत्यंत आवश्यक आहे. एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो, फॉर एक्झाम्पल मिथिल अमाइन from methyl bromide. Now very simple reaction dear friends. methyl bromide म्हणजे CH3Br. methyl bromide on reaction with heated with excess ammonia in sealed copper tube gives बॉक्स मध्ये काय तयार झालं विद्यार्थी मित्रांनो? HBr. बॉक्स मध्ये काय तयार झालं? HBr. बॉक्स रिमूव्ह केलं तर सांगा काय तयार होईल? gives CH3NH2 plus HBr. that means methyl bromide that means methyl bromide gives methyl amine. Understand? Now order of reaction for this reaction is alkyl iodide more reactive than alkyl bromide, which is more reactive than alkyl chloride. Understand? It is the first method of preparation of amine is ammonolysis. Okay? Now dear friends, आता आपण 3 रिडक्शन मेथड्स बघणार आहोत. सेकंड, amine prepared from. Second, reduction of nitroalkane. विद्यार्थी मित्रांनो, सेकंड मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अमाइन, रिडक्शन ऑफ नायट्रोअल्केन. आपल्याला रिडक्शन करायचं तर 2 प्रकारे रिडक्शन करू शकतो की नाही? एक कॅटालायटिक रिडक्शन, सेकंड बाय युजिंग नेसंट हायड्रोजन. हियर nitroalkane can be reduced by using nascent hydrogen obtained from action of T in con HCl. Action of T in concentrate HCl. रिएक्शन बघा विद्यार्थी मित्रांनो, T म्हणजे SA on reaction with concentrate HCl gives SnCl2 plus liberation of nascent hydrogen. Okay, now very simple and interesting reaction dear friends. Nitroalkane चा फॉर्म्युला सांगा.
RNO2 RNO2 बरोबर. नायट्रो अल्केन ऑन रिएक्शन विथ नेसंट हायड्रोजन बरोबर ऑब्टेन फ्रॉम नेहमीप्रमाणे ऑब्टेन फ्रॉम T in concentrate HCl obtained from T in concentrate HCl gives विद्यार्थी मित्रांनो 2 ऑक्सिजन 4 हायड्रोजन काय तयार होईल टॉइस H2O 2 हायड्रोजन नायट्रोजनला जॉईंट होईल मग सांगा काय तयार होईल त्या ठिकाणी RNH2 प्लस टॉइस H2O बरोबर. How many total hydrogens are required? 2 to the 4 plus 2 that means 6 nascent hydrogen is required. Very simple reaction. Nitroalkane, name of the compound nitroalkane, name of the compound nitroalkane. Nitroalkane on reaction with nascent hydrogen obtained from T in concentrate HCl gives primary amine. Gives primary amine. Understand? For example, nitromethane. For example, nitromethane. नायट्रोमिथेनचा फॉर्म्युला विद्यार्थी मित्रांनो CH3NO2. Nitromethane on reaction with nascent hydrogen obtained from action of T in concentrate HCl gives NO2 च NH2 करा NO2 group is replaced by NH2 gives CH3NH2 plus twice H2O gives methyl amine. Gives methyl amine. Understand? विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट लक्षात आली का तुम्हाला. तुम्ही जेवढ्या कार्बनचा नायट्रो अल्केन घेणार तेवढ्या कार्बनचा प्रायमरी अमाइन तयार होईल. वन्स अगेन आय रिपीट, तुम्ही जेवढ्या कार्बनचा नायट्रो अल्केन घेणार तेवढ्याच कार्बनचा प्रायमरी अमाइन तयार होईल. अंडरस्टँड? ओके. नाउ थर्ड and very important method of preparation of amine is reduction of cyanide. Reduction of cyanide. विद्यार्थी मित्रांनो सायनाइडलाच आणखी एक दुसरं नाव काय आहे नायट्राइल. दोन्ही नाव लक्षात ठेवा. सायनाइडलाच दुसरं नाव काय आहे नायट्राइल. ओके. सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो या रिएक्शन मध्ये आपण रिड्यूसिंग एजंट कोणता वापरणार. रिड्यूसिंग एजंट इज यूज्ड फॉर दिस रिएक्शन इज ॲक्शन ऑफ सोडियम ऑन अल्कोहोल. ॲक्शन ऑफ सोडियम ऑन इथिल अल्कोहोल. ती रिएक्शन बघा अगोदर. इथिल अल्कोहोल विद्यार्थी मित्रांनो C2H5OH on reaction with active metal like sodium gives sodium metal easily replace hydrogen and formation of सांगा reaction balance करा twice C2H5ONA sodium ethoxide and liberation of hydrogen gas किंवा या ठिकाणी मी nascent hydrogen लिहिलं. अंडरस्टँड? ओके. म्हणजे या ठिकाणी तुम्ही एक एकच लिहिलं तर त्या ठिकाणी हायड्रोजन मॉलिक्यूलचं काही गरजच नाही. सेम. बरोबर की नाही? ओके. दिस रिएक्शन इज नोन ॲज मेंडियस रिडक्शन. नाव लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो. दिस रिडक्शन हे जे रिडक्शन आहे रिडक्शन ऑफ सायनाइड बाय सोडियम इन अल्कोहोल. दिस रिडक्शन इज नोन ॲज मेंडियस रिडक्शन. Mendius reduction. Very important. Now लक्षात ठेवा. This reduction is known as Mendius reduction. Okay. Now very simple reaction बघूया आपण. अल्किल सायनाइड म्हणजे सांगा R C triple bond N.
RC ट्रिपल बॉन्ड N म्हणजे अल्किल सायनाइड. नेम ऑफ द कंपाउंड इज अल्किल सायनाइड. Alkyl cyanide on reaction with nascent hydrogen. किती हायड्रोजन लागतील आपल्याला? 4. ऑप्टेन फ्रॉम विद्यार्थी मित्रांनो एकतर सोडियम इन इथिल अल्कोहोल किंवा दुसरा रिड्युसिंग एजंट LiAlH4 लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड गिव्स. विद्यार्थी मित्रांनो 4 हायड्रोजन्स, त्यापैकी 2 कार्बनला द्या CH2, 2 नायट्रोजनला द्या NH2. सांगा काय तयार होईल? RCH2 NH2. किती सिंपल आहे बघा. ऍडिशन रिएक्शन आहे. RCH2 NH2 that means it is nothing but it is also primary amine. अंडरस्टँड? तुम्हाला ही रिएक्शन मी वेगळ्या पद्धतीने समजून सांगतो. समजा मी हायड्रोजन मॉलिक्यूल वापरला तर बघा, लिसन RC ट्रिपल बॉन्ड N. ओके, मला 2 हायड्रोजनचे मॉलिक्यूल लागतील. पहिला मॉलिक्यूल मी असं लिहिला H2. ओके, दुसरा मॉलिक्यूल मी असं लिहिला H2. ठीक आहे? अंडरस्टँड? नाउ मेकॅनिझम व्हेरी सिंपल. हा बॉन्ड मी जर इथं शिफ्ट झाला, हा बॉन्ड मी जर इथे शिफ्ट झाला. ट्रिपल बॉन्ड पैकी एक बॉन्ड ब्रेक झाला, इथं शिफ्ट झाला. 3 पैकी एक बॉन्ड केला, 2 शिल्लक राहिले. वरचा पण बॉन्ड ब्रेक झाला, इथं शिफ्ट झाला. म्हणजे RCH2 NH2. लक्षात आलं का? RCH2 NH2. ठीक आहे? इथं सुद्धा तुम्ही जेवढ्या कार्बनचं सायनाइड घेणार तेवढ्या कार्बनचं करस्पॉन्डिंग प्रायमरी अमाइन तयार होईल. फॉर एक्झाम्पल डिअर फ्रेंड्स, इथिल अमाइन फ्रॉम मिथिल सायनाइड. काय विद्यार्थी मित्रांनो? इथिल अमाइन फ्रॉम मिथिल सायनाइड. रिएक्शन बघा, मिथिल सायनाइड CH3Cl. मिथिल सायनाइड ऑन रिएक्शन विथ nascent hydrogen obtained from action of sodium on ethanol gives. सांगा CH3, 2 हायड्रोजन इकडे, 2 हायड्रोजन इकडे, CH3 CH2 NH2. Understand? Name of the product is ethyl amine. And what is the name of this compound? Methyl cyanide. विद्यार्थी मित्रांनो, मिथिल सायनाइडचं दुसरं नाव सांगा. ट्रिपल बॉन्ड N म्हणजे नायट्राइल. किती कार्बन शिल्लक राहिले? 2 कार्बन म्हणजे ऍसिटो. अनदर नेम इज मिथिल सायनाइडचा अनदर नेम इथे लिहितो मी ब्रॅकेट मध्ये, ऍसिटोनायट्राइल. लक्षात ठेवा, ऍसिटोनायट्राइल. अंडरस्टँड? थर्ड, रिडक्शन ऑफ सायनाइड. नाउ फोर्थ, very important, fourth chemical reaction of preparation of amine is reduction of amide. Reduction of amide. विद्यार्थी मित्रांनो, अमाइड पासून 2 वेगवेगळ्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन्स आहेत. अमाइडची चौथी जसे बघतो आपण, आपल्याला 5वी सुद्धा अमाइड पासूनच बघू नंतर. वी प्रिपेअर प्रायमरी अमाइन बाय अमाइड किंवा फ्रॉम अमाइड. देयर आर 2 different methods of preparation. काय फरक आहे आपण बघूया वन बाय वन. रिडक्शन ऑफ अमाइड. अमाइड can also reduce by action of sodium in alcohol or lithium aluminum hydride.
सेम रिएजंट आहे. फक्त तुम्हाला स्टार्टिंग कंपाऊंड व्यवस्थितपणे लक्षात घ्या. अमाइड म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो? अमाइड म्हणजे सांगा फॉर्म्युला आर सी डबल बॉन्ड ओ NH2. तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली का? अमाइड मध्ये NH2 ग्रुप ओरिजिनली आहे. अमाइड मध्ये NH2 ग्रुप ओरिजिनली आहे, बरोबर आहे की नाही? फक्त हा C डबल बॉन्ड O काय करायचं आपल्याला? CH2 करायचं आहे, बरोबर? म्हणजे दोन हायड्रोजन या कार्बनला द्यावा लागेल आणि 2 हायड्रोजन ऑक्सिजनला द्यावा लागेल, म्हणजे तो काय बाहेर पडेल? H2O. म्हणजे एकूण किती नेसन हायड्रोजन लागतील? वरच्या प्रमाणे 4. अमाइड ऑन रिएक्शन विथ नेसन हायड्रोजन obtained from एकतर ऍक्शन ऑफ सोडियम ऑन इथिल अल्कोहोल, बरोबर? किंवा विद्यार्थी मित्रांनो काय सांगितलं तुम्हाला? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड gives, सांगा, in this reaction C double bond O group is reduced to CH2. ह्या रिएक्शन मध्ये फक्त फरक काय करायचा आहे तुम्हाला? C double bond O group is reduced to CH2 group. That means amine on reaction with Neson hydrogen gives RCH2 NH2 plus H2O. Understand? That means amide gives primary amine. विद्यार्थी मित्रांनो, once again I repeat, very interesting, note down. In this reaction, amide मध्ये जेवढे नंबर ऑफ कार्बन असतील तेवढेच नंबर ऑफ कार्बनचा अमाइन तयार होईल. There is no change in number of carbon atoms present in amide and amine. Understand? For example, acetamide. acetamide म्हणजे विद्यार्थी मित्रांनो हा RCH3 घेतला, CH3C double bond O NH2. What is the name of this compound? Name of this compound is acetamide. Acetamide. Name of this compound is acetamide. Okay? Acetamide on reaction with Neson hydrogen obtained from action of sodium on alcohol gives, very simple, CO चा CH2 करा, बाकी काहीच फरक नाही, gives CH3 CH2 NH2 plus H2O gives, what is the name of this compound? Ethyl amine. Understand? Gives ethyl amine. Okay, it is the fourth reduction method of amide. Now dear friends, मी तुम्हाला अगोदरच लेक्चरच्या अगोदरच सांगितलं, पहिली अमोनोलिसिस आहे. अंडरस्टँड? पुढच्या 3 रिडक्शन आहे, रिडक्शन ऑफ नायट्रोअल्केन, रिडक्शन ऑफ सायनाइड, रिडक्शन ऑफ अमाइन. आता मात्र 2 रिएक्शन्स अत्यंत टिपिकल रिएक्शन आहेत. उरलेल्या 2 रिएक्शन्स अत्यंत टिपिकल आहेत. त्यापैकी पहिली तुमच्या पुस्तकातली 6वी, ते अगोदर बघून घेऊ. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, जेवढे नंबर ऑफ कार्बन अमाइड आहे तेवढेच नंबर ऑफ कार्बनचा अमाइन तयार झाला, नो चेंज. बट इन 5th and very interesting chemical reaction is degradation reaction. Degradation reaction. विद्यार्थी मित्रांनो, डिग्रेडेशन म्हणजे ब्रेकिंग होणे, तुकडे होणे, डिक्रीज होणे. ब्रेकिंग होणे, तुकडे होणे, डिक्रीज होणे, डिग्रेडेशन. That reaction is also known as bromoamide. Bromoamide degradation. That reaction is also known as bromoamide degradation. In this reaction, action of
अल्कोहोलिक ब्रोमीन in KOH on amide. या रिएक्शन मध्ये विद्यार्थी मित्रांनो काय होणार आहे? ऍक्शन ऑफ ब्रोमीन ऑन अल्कोहोलिक KOH on alcoholic KOH. In this reaction, amine prepared from, no doubt, starting product reactant is same amine. रिएक्शन बघा विद्यार्थी मित्रांनो, अमाइन म्हणजे सांगा RC डबल बॉन्ड O NH2 RC double bond O NH2. Amine on reaction with bromine in presence of alcoholic KOH gives. विद्यार्थी मित्रांनो आता बघा व्यवस्थित, लिसन. 2 ब्रोमीन 2 पोटॅशियम, काय बाहेर पडलं? ट्वाइस KBr, राइट. 4 हायड्रोजन 2 ऑक्सिजन ट्वाइस H2O, ट्वाइस H2O. नाउ व्हेरी इम्पॉर्टंट, 2 पोटॅशियम वापरले, किती शिल्लक राहिले? 2. दॅट मीन्स K2. C ऑक्सिजन किती एकूण? 4 आणि हा एक 5. 5 ऑक्सिजन पैकी मी वापरले किती? 2. शिल्लक किती राहिले? 3. मग सगळं राहिलेलं एकत्र करा, K2CO3. K2CO3 म्हणजे गोष्ट लक्षात आली का तुमच्या? हा CO निघून गेला, हा CO विद्यार्थी मित्रांनो काय झाला? निघाला. जर मी हा CO काढून टाकला, R कोणाला जॉईन होईल? NH2 ला. दॅट मीन्स जो आपला महत्वाचा प्रॉडक्ट आहे RNH2, RNH2. समजलं विद्यार्थी मित्रांनो? अमाइन ऑन रिएक्शन विथ ब्रोमीन इन अल्कोहोलिक KOH gives, what is the name of this compound? Primary amine. Now very important point dear friends, in this preparation amine contain 1 carbon less than corresponding amide. विद्यार्थी मित्रांनो या रिएक्शन मध्ये amide contain 1 carbon less than corresponding amide. Therefore this reaction is known as degradation reaction. आता 3 इम्पॉर्टंट पॉइंट्स या रिएक्शन साठी लक्षात ठेवा. एक, इट इज ए रीअरेंजमेंट रिएक्शन. इट इज ए रीअरेंजमेंट रिएक्शन. या रिएक्शनला रीअरेंजमेंट रिएक्शन का बरं म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? लिसन. या ठिकाणी NH2 ग्रुप कोणाला जॉईन होता? CO कार्बोनिल ग्रुपला. तयार झालेल्या प्रॉडक्ट मध्ये NH2 ग्रुप कोणाला जॉईन झाला? अल्किल ग्रुपला. म्हणजे काय झालं? रीअरेंजमेंट झालं. म्हणजे काय झालं? रीअरेंजमेंट झालं. समजते ना? 3 पॉइंट लक्षात घ्या. इट इज एन एक्झाम्पल ऑफ रीअरेंजमेंट रिएक्शन. सेकंड, इन दिस रिएक्शन preparation of amine by action of alcoholic KOH in bromine or bromine in KOH. And third and very important point, in this reaction amine contain 1 carbon less than corresponding amide. Understand? Now last, method of preparation of amine, particularly primary amine. That reaction is known as phthalimide synthesis. That reaction is known as amine from phthalimide. Okay? आता मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजून सांगतो विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी 6 गार्बिन नाव लय इंटरेस्टिंग आहे. गार्बिन स्पेलिंग बघून घ्या. हा ओके. गार्बिन थॅलामाइड सिंथेसिस. Amine from phthalimide, that reaction is known as garbyl phthalimide synthesis. Now very interesting reaction.
सगळ्यात अगोदर थॅलिमाइड म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. थॅलिमाइड ही बेन्झीन रिंग. ओके. हा सी डबल बॉन्ड ओ, सी डबल बॉन्ड ओ, हा एन आणि याला हायड्रोजन जॉईंट आहे इमाइड. कालच बघितलं ना आपण NH म्हणजे इमाइड. द नेम ऑफ द कंपाउंड इज थॅलिइमाइड. नेम ऑफ द कंपाउंड इज थॅलिइमाइड. ओके डियर फ्रेंड्स, थॅलिइमाइड on reaction with KOH. थॅलिइमाइड on reaction with KOH. बॉक्स मध्ये काय तयार होईल सांगा. बॉक्स मध्ये काय तयार होईल H2O. That means hydrogen atom is replaced by potassium and there is a formation of potassium thaliamide. काय तयार झालं विद्यार्थी मित्रांनो बघा. There is formation of सांगा C double bond O, C double bond O, हा N आणि हा K. पोटॅशियम पॉझिटिव्ह चार्ज, नायट्रोजन निगेटिव्ह चार्ज प्लस H2O. हे की नाही. थॅलिइमाइड ऑन रिएक्शन विथ KOH first gives potassium thaliamide. First gives potassium thaliamide. In second step, alkylation. What is alkylation? Addition of alkyl group is called alkylation reaction. Now in second step, alkyl halide on reaction with potassium thaliamide. alkyl halide घ्या विद्यार्थी मित्रांनो. पहिले थॅलिइमाइड लिहूया आपण. पोटॅशियम थॅलिइमाइड अशा पद्धतीने की नाही. हा N, हा K. ओके माइनस प्लस. सेकंड स्टेप, पोटॅशियम थॅलिइमाइड ऑन रिएक्शन विथ अल्किल हलाइड. बॉक्स मध्ये काय तयार होईल विद्यार्थी मित्रांनो KX. हे की नाही. आणि बॉक्स रिमूव्ह केला की नायट्रोजनला काय जॉईंट होईल अल्किल ग्रुप. म्हणजे कोणाची ऍडिशन झाली अल्किल ग्रुपची. ऍडिशन ऑफ अल्किल ग्रुप इज नोन ॲज अल्कायलेशन रिएक्शन. आता या ठिकाणी जागा नाहीये तर मी पुसून घेतो. ऍडिशन ऑफ अल्किल ग्रुप इज नोन ॲज अल्कायलेशन रिएक्शन. स्क्रीनशॉट जेव्हा काढेल तेव्हा थोडंसं लक्षात ठेवा. हा दॅट मीन्स फॉर्मेशन ऑफ कंपाऊंड सांगा. ही बेन्झीन रिंग ॲज इट इज. ही बेन्झीन रिंग ॲज इट इज विद्यार्थी मित्रांनो. C डबल बॉन्ड O N R, C डबल बॉन्ड O है ना. अंडरस्टैंड. अल्किल थॅलिइमाइड. नेम ऑफ द कंपाउंड इज N अल्किल थॅलिइमाइड. In second step, addition of alkyl group. Hence, this reaction is known as alkylation reaction. Now, in third step, this alkyl substituted thaliamide on reaction with caustic soda. That means NaOH. या ठिकाणी बघा मी ऑरेंज कलरच्या चॉक मध्ये लिहितो. या ठिकाणी ऑरेंज पहिलेच आहे. या ठिकाणी ब्लू कलरचा चॉक. हा कंपाऊंड मी परत दिला. ओके आता NaOH. हा बा NaOH HONA. बघा या ठिकाणी ही हा C डबल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, हा N, हा R. ओके ऑन रिएक्शन विथ NaOH. NaOH विद्यार्थी मित्रांनो HONA. बघा HONA. मी लागलं दुसऱ्या चॉकने लिहितो. बघा व्हाईट कलरने NaOH. दुसरा मॉलिक्यूल मी असं लिहिला हा HONA. आता विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बॉक्स मध्ये काय तयार झालं बघा. बॉक्स मध्ये काय तयार झालं RNH2. आणि हा बॉक्स रिमूव्ह केला की तिकडं राहिलेला प्रॉडक्ट सांगा. ही बेन्झीन रिंग C डबल बॉन्ड ONA. इकडं C डबल बॉन्ड ONA बरोबर. आणि प्लस RNH2 प्लस काय विद्यार्थी मित्रांनो प्लस
RNH2. Now dear friends, in this reaction only primary amine is prepared from thaliamide. लिमिटेशन काय आहे? aryl amine cannot prepare by this reaction. विद्यार्थी मित्रांनो, ह्या रिएक्शनच्या सहाय्याने आपण अरिल अमाइन तयार करू शकत नाही. Why? Nucleophilic substitution is not possible. Aromatic compounds nucleophilic substitution is not possible. Understand? अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, in today we discuss methods of preparations of amines. In our syllabus there are total 6 methods of preparations of amines. Once again I repeat, first method is ammonolysis reaction. In this reaction primary amine prepared from alkyl halide. Second, third and fourth तीन रिएक्शन जे आहेत पुढच्या रिडक्शन मेथड्स आहेत. रिडक्शन ऑफ नायट्रोअल्केन, रिडक्शन ऑफ सायनाइड आणि रिडक्शन ऑफ अमाइन. अंडरस्टँड? ओके. या तीनही रिएक्शन मध्ये विद्यार्थी मित्रांनो रिएक्टंट वेगळा आहे. फक्त आपण काय करत आहोत, रिएजंट किंवा या तीनही रिएक्शन मध्ये आपण रिडक्शन करतोय. रिडक्शन ऑफ नायट्रोअल्केन, रिडक्शन ऑफ सायनाइड, रिडक्शन ऑफ अमाइन. दोन गोष्टी लक्षात ठेवा. नायट्रोअल्केन इज रिड्यूस्ड बाय टीन इन ConHCl, तर सायनाइड अँड अमाइन रिड्यूस्ड बाय ऍक्शन ऑफ सोडियम इन अल्कोहोल किंवा लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. अंडरस्टँड? वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट अजून लक्षात ठेवा. Reduction of cyanide by sodium in alcohol, that reaction is also known as Mendeus reduction. That reduction चं नाव लक्षात ठेवा. Name of the scientist Mendeus reduction. Understand? Okay. Now fifth chemical reaction, bromoamide degradation reaction. In this reaction primary amine prepared from amide by the action of bromine in अल्कोहोलिक KOH. नाउ व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट, त्या रिएक्शनला मी काय सांगितलं, 3 पॉइंट महत्त्वाचे. दिस रिएक्शन इज अन रीअरेंजमेंट रिएक्शन. सेकंड, इन दिस रिएक्शन amine contain 1 carbon less than corresponding amine. Okay. And third, in this reaction also primary amine is prepared. Last method is garbyl thaliamide synthesis. In this reaction once again प्रायमरी अमाइनच तयार होणार आहे, नो डाउट. मात्र आपण aromatic amine, aryl amine does not prepare by this reaction. ओके. 3 स्टेप रिएक्शन आहे. परत एकदा बघा, सर्व बघो. थॅलियमाइड इज कन्वर्टेड टू पोटॅशियम सॉल्ट ऑफ थॅलियमाइड by the action of KOH. Second step, alkylation reaction by potassium salt of thaliamide on reaction with alkyl halide gives alkyl substituted thaliamide. And third step, विद्यार्थी मित्रांनो, caustic soda, sodium hydroxide on reaction with N-alkyl thaliamide gives primary amine. ओके. ज्या विद्यार्थ्यांना स्क्रीनशॉट काढायचं असेल त्यांनी स्क्रीनशॉट काढा, मी साईड लावतो. ओके. थँक्यू.